जिसके खातिर मरते मिटते सहते अनगिन पीर, जिसके खातिर मरते मिटते सहते अनगिन पीर। पुत्र के लिए, संतान के लिए, जिसके खातिर मरते मिटते और सहते अनगिन तीर, वही चलाता है सीने पर अपने घातक तीर, वही चलाता है सीने पर अपने घातक तीर। मतलब पड़ जाने पर इंसान रोता पैर पकड़ कर, मतलब पड़ जाने पर इंसान रोता पैर पकड़ कर, काम निकलते ही गुर्राता मिलता है जी अकड़ कर। ये दुनिया है मतलब की, खराब है नियति सबकी। ये दुनिया है मतलब की, खराब है नियति सबकी। जब तक जरूरत है आई आई बाबा 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 इथे सिग्नेचर करून देना, आई इकडे सिग्नेचर करून देना। जब तक जरूरत है, माँ बीमार है, दवा खाने ले जाएंगे। और जिस दिन सिग्नेचर झाला तो आई बीमार आहे तो राहू दे, काही घेना देना, रड़त आहे तो रड़ू दे, काही घेना देना। और जिस माँ बाप ने घर बांधकर बड़ा बनाकर हमें घर के मेन हिस्से में ठहराया, जिस माँ बाप ने अपने शरीर के वक्ष स्थल पर हमें अपना आसन दिया, हमें अपने वक्ष स्थल पर सुंदर स्थान पर पाल पोस कर बड़ा किया, जब वही माँ बाप बूढ़े हो जाते हैं ना, तो हम घर के एकदम पीछे वाले साइड में टीन सेट गाईचा कोठात बाबाचा चारपाई ठेवून देते। कोणी मेजबान आला, कोणी मेहमान आला तो आई को हम एक कमरे में बंद कर देते। तुम्ही त्याच ना, बाहेर येऊ नका, तुम्ही चांगला कपडा घालेला नाही, तुम्हाला चांगला जेवण करता येत नहीं। हाँ, अरे हमें भी चांगला जीवन करता नहीं आ रहा था तो किसने सिखाया? आई ने सिखाया। हमें भी चांगला कपड़ा पहनना नहीं आता था तो किसने सिखाया? आई ने सिखाया। हमें चलना नहीं आता था, हमें चलना किसने सिखाया? आई ने सिखाया। हम भी रात दिन बीमार रहते थे, लहान वयामधून हम भी रात दिन बीमार रहते थे। रात भर जाग कर माँ बच्चे को लल माझं बाड़ इकड़े तिकड़े धावत रहती होती। बच्चे की जिंदगी को बचाने के लिए खेत बेच दिया, मकान बेच दिया, स्वयं की जिंदगी कुर्बान कर दी थी माँ बाप ने। लेकिन यही बच्चे जब बड़े हो जावें, जब माँ बाप बीमार हो, पैसे बहुत ज़्यादा हो, तो विचार करते हैं कि लाऊं कि नको लाऊं, वाचले तर चांगला, गेले तर मग गेला, पैसा ही गेला, हे तर जातं चाहे पैसा कसाला गेला पाहिजे। बच्चे को इतना भी होशियार मत बनाओ महाराज कि जब आपकी तबीयत खराब हो तो डॉक्टर बुलाने के बजाय वकील साहब को बुलाने दौड़ पड़े। इतने भी शिक्षा देने की आवश्यकता नहीं है। बच्चे को इतना ही शिक्षा दो कि महाराज कम से कम कठिन परिस्थिति में वह आपका साथ देने वाला होना चाहिए। बच्चे को पढ़ा लिखा कर अगर आपने बड़ा कर दिया तो बच्चा चाहे जहाँ रहे, पूना रहे चाहे बंबई रहे, लेकिन बच्चे में कम से कम इतना संस्कार दो कि जैसे तू पत्नी ला घेऊन गेला, आम्हालाही घेऊन चल। आम्ही म्हातारपणामध्ये रोटी कसे बनवणार, म्हातारपणामध्ये आम्ही जेवण कसे बनवणार, आमची म्हातारपणामध्ये देखभाल कौन करवणार। अपने बच्चे को इतना ज्ञान जरूर दीजिए कि बुढ़ापे में आपका बच्चा आपके साथ रहे, आपको अपने साथ रखे। यह कैसे संभव होगा? जब आपका बच्चा सत्संगी होगा, जब आपका बच्चा सत्संग सुनने आएगा, जब आपका बच्चा कथा सुनने आएगा, जब आपका बच्चा संतों का संग करेगा, जब आपके बच्चे के मन में विनम्रता आएगी, जब आपके बच्चे के मन में आदर करने की भावना आएगी, तब जाके यह संभव होगा। इसीलिए पहले गुरुकुल चला करते थे। गुरुकुल में जब बच्चे घर से स्कूल जाने के लिए तैयार होते थे ना, तो वहाँ सिखाया जाता था कि आई यानी वडिलांचे प्रणाम करून मग तुम्ही या।
आजकल के बच्चे माता पिता को प्रणाम करते हैं क्या? नहीं. दीपावलीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी कोणी सण आला तरी रोज रोज करते का? माना की तुमची गौरी करते, समीक्षा करते, सानू करते. आपली वैशाली आईला 2 मुलगी, एक समीक्षा आणि एक सानू. एकाला आई गौरी म्हणती, एकाला सानू म्हणती. माना की मुलगी चांगली. आणि एक मोठी गोष्टी खरं खरं सांगू का, खरंच मुलगीही चांगली असते हो, मुलगा चांगला नाही. बिचारा का? पूछो क्यों? पूछो नाही पूछणार. हां, लग्न झाल्यानंतर मुलगा आई बापाला लगेच विसरून जाता आहे ना. पण लग्न झाल्यानंतरही, मुलगी सासरवाडी गेल्यानंतरही, आई बनल्यानंतरही आपल्या आई बाबाला कधी विसरत नाही. म्हणून मुलापेक्षा मुली जास्त चांगलं आहे महाराज. मुलापेक्षा मुलगी बरी, 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 मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी, प्रकाश देते दोन्ही घरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी. गौरी शंकर भगवान की. आज बालिका दिवस होता, म्हणून मी तुम्हाला सर्वांना बालिका दिवसची खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप शुभकामनाएं आप सभी को. हर घर में बेटियां पढ़नी चाहिए, हर घर में बेटियां पैदा होनी चाहिए, हर घर में बेटियों का आदर होना चाहिए, सम्मान होना चाहिए, संस्कार होना चाहिए. और तो और, अगर आपकी बेटी दूसरे के घर चली गई तो दूसरी की बेटी आपकी बहू बनकर आई है, सून बनकर आई है. सून को सून कभी नहीं समझना चाहिए. आई, सुनाला सून कधी समजू नका. सुनाला काय म्हणायचं? मुली समजायचं. जर तुम्ही सुनाला सून समजणार ना, तर मग तुम्हाला तो सम्मान भेटू शकणार नाही. जर तुम्ही सुनाला बेटी समजला तर तुम्हाला सगळे सम्मान भेटणार. आता पहा, सुनाला बेटी कसे समजायचं? जसे तुम्ही आपली सगळी गोष्टी मनाची मुलगीला सांगता, जसे तुम्ही आपले सगळी रुपया पैसा जेवर गिवर सगळे आपल्या मुलगीला दाखवता की हे आम्ही बनवले आहे, हे आम्ही ठरवले आहे, हे सगळे असा इकडे ठेवले आहे, असे सगळी गोष्टी कधी आपली सुनाली लपवाय छपवायचं, त्याले सगळे सांगायचं, दाखवायचं. उसको लगेगा कि मेरी सास मेरे ऊपर इतना भरोसा करती है, तब तो वह आपके ऊपर प्यार करेगी. आणि जर तुम्ही तिजोरीच्या चाबी आपला खिसात ठेवून राहणार, रात्री दिवस इकडे तिकडे फिरत राहणार, आणि मग त्याला कळणार ना की पाय बा, आमच्या मुलं बाळासाठी हे लॉक केले आहे, आणि यांची जेव्हा मुलगी आते तर लपवून अर्धा किलो देसी घीचा डब्बा जवाई बापूसाठी घेऊन जा, अर्धा किलो उडदचे डाळ, तुवर ते डाळ घेऊन जा, चांगली चांगली साडी घेऊन जा. मुलीला सगळे आणि सुनासाठी आम्ही लपवून ठेवते, तर त्याच्या मनात दुःख वाटणार की नाही वाटणार? मुलीची बडाई, मुलीची प्रशंसा, सुनाची निंदा, तर मग त्याला दुःख वाटणार की नाही वाटणार? आता नागतोडे काकू नाही, त्यांचे सरनेम आहे, ते तोडणारे नाही आहे, ते नाक पुसणारे आहे, ते तोडणारे नाही आहे. पण एक गोष्टी, जर घरात आपले पाय घेऊन फिसरला, आम्ही गिरले, हात पाय तुटला, तर अगोदर धावता धावता कोण येणार? सून येणार की शेजारची काकू येणार? अगोदर सूनच येणार. आणि ज्या
शेजारची आईकडून तुम्ही आपली सुनाची निंदा केली आहे की अरे बापा रात्री दिवस झोपत राहती, व्हॉट्सॲपमध्ये लागत राहती, एकही काम करत नाही, बर्तन मी सुद्धा धुते, कापडही मी धुते, सगळे मी करते, नंतर तो फक्त जेवण बनवती आणि जाऊन झोपून जाते, चहा तक मांडत नाही ना सकाळी ना संध्याकाळी, मीच करते. ते काय माहीत आमचं काय नशिबात होता, आमचं डोका फुटला. हे सगळे ज्यांना तुम्ही सांगत आहे ना, हा सगळी गोष्टी तुमच्याच घरी आल्यानंतर काय हो शिलाबाई तुमची सून कुठे? आतमध्ये आहे. गेली आतमध्ये. आणि इकडे तू एवढे काम करती तरीही तुझी सून रात्री दिवस रडत राहते, यांच्या तोंडाकडे तुझी निंदा करत राहते. ज्यांनाशी तुम्ही सांगितलं तेही येऊन तुमच्या सुनाली सांगणार आणि तुमच्या घरात भांडण लावणार. तर मग जेव्हा तुमच्या मुलाबाळाचा नवीन नवीन लग्न झाला तर शेजारची मैत्रिणीला घरी येऊ देऊ. जर तुम्हाला असं वाटत आहे की 2-4 वर्ष तुमची सून तुमची चांगली सेवा गिवा केली पाहिजे तर शेजारची मैत्रिणीला घरी आपल्या आतमध्ये येऊ देऊ नका. जर दारावर आली, काय हो सूनबाई कशी चांगली? हो एकदम चांगली, मस्त चांगली आहे. कुठे आहे? कुठून आहे? तुम्ही सांगा, माझा काही काम आहे. हे पान सुपारी घ्या, चला या नंतर या, आम्ही दारेवर बसा, माझ्यासोबत बोला ना. त्याच्यासोबत कशाला गुपचूप करायचं? नको 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 महाराज. बेटों से लाख दर्जे अच्छी बेटियां होती हैं. बेटी हर किसी की बहू होती हैं तो किसी की बेटी होती हैं. अपनी बेटी दूसरे के घर में गई, जैसे वहाँ बेटी को कुछ समस्या हुआ तो आम्हाला मन दुःख लागता की नाही, तसे इकडे सुनाला जर काही समस्या झाला तर त्याच्या आई बाबाला दुःख लागणार की नाही. तो सुनालाही आपली मुलगी म्हणायचे. अगर आप कहोगे बहू मैं कहूं तो समझ लेना. तो बहू ने कहा सासू माँ अगर मैं कहूं तो तुम भी समझ लेना. अब अथ श्री महाभारत प्रस्तुत करता गोदरेज. महाराज पत्नी बहू को अपनी बेटी समझ के रखना चाहिए. खूब समझाया महाराज कपिल देव ने. किसको? माता देवहूति को खूब समझाया, खूब उन्हें ज्ञान दिया. मैं